घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। यामध्ये प्रशासकीय विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याचबरोबर IC कमिट्या असतील, या सर्वांची मी चर्चा केली। जवळपास एक तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या। यामध्ये IC कमिटीकडे खरं तर मी 5-6 दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते। सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या। संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही IC कमिट्या आहेत का चेक करतो। शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामधल्या IC कमिट्या ह्या फक्त असून चालणार नाहीत, तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत। राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि 2013च्या पॉश ॲक्टमध्ये सुधारणा करत 4 वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि 22 ऑगस्ट 2025ला सुधारित असा GR शासनाने प्रसिद्ध केला। त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करेन। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो IC कमिटीवर दिलेला आहे। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पॉश ॲक्टला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिलेत। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 31% महिला हे आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय। आणि हा नुकताच झालेला GR हा IC ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली 5-6 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले। या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठकासुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की IC कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का, तर IC कमिटी कार्यरत आहे, पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही IC कमिटीकडे आस्थागायत केलेली नव्हती। एक मिनिट, तर या IC कमिटीकडे तक्रार नव्हती। त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात, डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात, याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती। 23/8/2025ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती, आता इतके सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत, पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट त्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती। आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट, काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या। चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता। यामध्ये 3 वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती। यामध्ये पोलिसांनी CDR काढलेले आहेत। या CDRच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून
तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सण संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं. पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. खरं तर आता ह्या CDRच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत. यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल. पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की PM रिपोर्ट काही करून आजच मिळवावा. आज किंवा उद्यापर्यंत PM रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजूनही येतील. पण प्रायमरी PM रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. CDRमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. आता 5 दिवसाची PC आहेत. या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास या आपल्या पुढच्याची सगळी प्रोसेस होईल तपासाची. कारण की याच्यामध्ये PM रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे, CDR ह्या तिघांचेच काढलेले आहेत. अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. ते सुद्धा बाकीच्या CDR रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल. त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे. पहिली तक्रार नेमकी कोणाची होती? यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं कळतंय. पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं जातं. तुम्ही आता चौकशी केली, नेमकं पहिली तक्रार कोणाची होती? याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे. पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जूनमधली आहे आणि जुलैमधली ही पोलिसांची तक्रार. 4 महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहितीच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी माहिती मागितली होती, मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. 4 महिन्यापूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आत्ता बोलले. एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती, त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने जे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती. दोन्ही जो आरोपी आहे तो फलटण पोलीस दलातलाच आहे आणि याचा तपास देखील फलटण पोलीसच करत आहेत. निष्पक्षपातीपणाने हा तपास होईल असं वाटतं का? वेगळ्या काही यंत्रणांकडून याचा तपास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार? शेवटी जरी त्यांनी पोलीस म्हणून काम केलं असलं तरी ते आरोपी म्हणूनच आता पोलीस तपास करतात. सुरुवातीपासून आपण पाहत आहे 2 दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. याच्यामध्ये CDR असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल. या अनुषंगाने ही कारवाई होईल. गुन्हेसुद्धा नोंद झालेले आहेत. त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल. याच्यामध्ये स्वतः SP असेल, DYSP असतील, सायबर असेल, हे सगळे एकत्रितरित्या ह्या घटनेचा तपास करतात. आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे. आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो आहे. त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्याच पोलीस विभागाला आम्ही केलेल्या आहेत. या ठिकाणी महिलेला त्रास होत होता का याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही? पोलिसांचे आणि डॉक्टर महिलेचे खटके उडताना पाहायला मिळत होते. अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून. याबद्दलची तुम्ही चौकशी केली का आता? हो, मी IC कमिटीला आता बोलवलं होतं. IC कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते. अगदीच की एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट अनफिट सर्टिफिकेट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही. आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो. अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एन्जॉय केला असा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता.
किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही. त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे. IC कमिटीकडे कोणतीही तक्रार कधीच नव्हती. ती IC कमिटी ही ॲक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः 8 दिवसापूर्वी येऊन ह्यांच्या IC कमिटी चेक केलेल्या होत्या, पण IC कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार नव्हती. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात विविध संघटनांनी SITची मागणी केली आहे. आपण त्याला याच्यामध्ये DYSP असतील, स्वतः SP, सायबर असेल, फॉरेन्सिक, हे सगळे एकत्रितरित्या तपास हो. त्याच्यामुळे हे सगळे एकत्रितरित्या पारदर्शकपणे तपास करतात आहेत. त्याच्यामुळे तशी काही गरज वाटली तर आपण SIT करू, पण तपास आत्ता व्यवस्थितरित्या चालू आहे. फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल येतो आहे. सायबर त्याच्यामध्ये लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. CDR काढून त्या पद्धतीचं याच्यामध्ये अजून कोणी काही इन्व्हॉल्व आहे का याची चौकशी, एकंदर त्या पातळीवरती चौकशी चालू आहे. पारदर्शकपणे तपास चालू आहे. त्याच्यामुळे जर तशी काही गरज वाटली तर निश्चित. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ही आत्महत्या नाही आहे, ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ जी आत्महत्या करतानाची जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं, महिलेचं असतं. अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात. विरोधकांचं काम असतं विरोध करणं, विरोधात बोलणं. हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः SP असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे. आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो आहे. तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली, हे पुरावे याच्यामध्ये आहेत, पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही. पण आयोगाचे अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू. हा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल. लवकरात लवकर न्याय देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची पाठपुराव्याची भूमिका राहील. संपदा मुंडे शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यांच्या कुटुंबाला भेट देणार आहात का? हो, नक्की दे. हा तपास महत्त्वाचा होता म्हणून मी आज इकडे आले. काही खासदार नेमका कोण आणि खासदारांचे 2 PA यांचा दबाव होता असं देखील कुटुंबियांचा आरोप होता. तुम्ही याची चौकशी काय केली आहे का? याच्यामध्ये त्याची चौकशी करणार? सगळी चौकशी याच्यामध्ये आम्ही करतोच आहे. 1 तासाच्या चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी मी संवाद साधलेली, चर्चा केलेली आहे. जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांची मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांचे PA याचा त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आत्ताच्या या तपासापर्यंत तरी नाही. त्यांनी असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता. त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे. तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली बदलला गेला ह्याची तपासणी होईल का? दुसरी गोष्ट, आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय का? कसं काय उशीर झाला? तर 3-4 दिवसाच्या ह्या प्रलंबित जो काय प्रकरण घडलं, जर मी लक्षच नसतं घातलं, सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती, सगळ्यात पहिला फोन SP माझा होता. त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती मिळते. मग विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर माझी त्याच्याबद्दल नाराजी आहे. पाचांगणे ज्या आई आहेत त्या विवाहितीच्या 2 महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं. महिलेनं आत्महत्या केली होती. त्यामध्ये जे आर्मीमध्ये आहेत त्यांचे मिस्टर, त्यांना 2 महिन्याचं हे पण मिळालं होतं. पण नंतर आता कुटुंबियाच्याकडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा, कारण की त्याबद्दल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईनं केला. याच्या संदर्भात सुद्धा माझं SP साहेबांबरोबर आत्ता बोलणं झालं आणि ह्याच्या संदर्भातली सुद्धा सगळी माहिती मी विचारली. खरं तर अशा पद्धतीने कुठलाही PM रिपोर्ट बदललेला नाही. जे काही रिपोर्टमध्ये येतं तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव कोणाकडेही कोणीही केलेला नाही. पण संबंधित कुटुंबियांच्या घरची जी मागणी आहे, कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनेच न्याय मिळाला पाहिजे होता, तो जर मिळाला नाही तर मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात, त्या बोलून दाखवल्या जातात. त्याच्यामुळे आपण जे बोलताय PMच्या बाबत असं कुठेही काही डॉक्टरांनी जी DYSPकडे एक तक्रार केली होती आणि त्या तक्रार अर्जात संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं.
त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळच आली नसती असं वाटत नाही का? कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय. याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती ती त्याच जो आत्ता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात आहेत किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात आहेत. एका पोक्सोच्या केसच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आत्ता करू शकत नाही. मग डॉक्टर दुमळांनी त्यांना काउन्सिलिंग केलं की हा आपला जॉब आहे, रात्री किती उशिरा पेशंट आलं, आरोपी म्हणून आलं, शेवटी त्यांना ते कोर्टात घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला त्या पेशंटला चेक करावं लागेल. तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत जा, मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येते. अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता. पोलिसांनी तक्रार जी निकाली काढली ती गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही. हां, मग त्याच्यासाठी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या विरोधात. आणि मग ती चौकशी समितीचं काम काय असतं? दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं, त्यांचे एकमेकांबद्दल काही तक्रारी आहेत हा समोपचाराने बसून एकत्रित त्याच्या संदर्भातली हेअरिंग घेणं आणि त्या निकालात काढणं. मॅडम, त्या चौकशी समितीने एकत्रितरित्या त्या दोघांना एकत्र बोलवून त्यांच्या एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं असं करून ही चौकशी समितीने त्यावेळेस तो निकालात काढलेला आहे. त्याच्यामुळे एकदा केस निकालात निघाली की विषय साधारणतः आपण असं ग्राह्य धरतो की काउन्सिलिंग केलं आहे, हेअरिंग घेतलेली आहे आणि केस निकालात काढली आहे, म्हणजे सामोपचाराने हा विषय मिटलेला आहे. जेणेकरून परत एकदा शेवटी सगळ्या यंत्रणा असतात, सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि एकत्रितरित्या सगळ्यांनी काम करावं ही त्या पाठीमागची भूमिका असते. त्याच्यामुळं त्यांना समजून सांगणं आणि परत एकदा सगळ्यांनी एकत्र काम करावं अशा पद्धतीने चौकशी समितीने त्याच्यामध्ये अहवाल दिलेला आहे. यंत्रणेचं ऑर्डिनेशन कमी पडले काय? जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्यापासून मानसिक तणाव, सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळं एकत्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यामध्ये संवादाचा अभाव का दिसतो? तसं असतं तर कदाचित चौकशी समिती नेमली गेली नसती. चौकशी समिती ही नेमली गेली. चौकशी समितीने जबाब नोंदवलेत. चौकशी समितीने त्यांच्याबरोबर काम करणारे जे सहकारी आहेत त्यांचेसुद्धा जबाब घेतलेले आहेत. एकंदर कार्यालय म्हणजे त्यांच्या कार्यालयीन भागामध्ये येऊन तिथल्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवणं, ज्यांची तक्रार आहे त्यांच्याकडून माहिती घेणं, ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्याबद्दल इतरांकडून माहिती घेणं, ही पूर्ण फाईल त्याच्या संदर्भातली ही चौकशी समितीची फाईल आहे. आणि मग चौकशी समितीचा निर्णय काय की पोलीस विभागाला आणि डॉक्टरांना एकत्रित बसून त्यांचे एकमेकांबद्दल काही गैरसमज आहे त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं. आणि याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की रात्री उशिरा जो आरोपी चेकअपसाठी आणला जायचं तर त्याचं चेकअप. एक क्वेश्चन हाच आहे माझा की रात्रीचंच त्या आरोपींना या रुग्णालयामध्ये आणण्याची गरज म्हणजे कायद्याप्रमाणे योग्य आहे का? रात्रीच्या जास्त आरोपी आहेत ते पोलीस का घेऊन येते? ते कोणत्या केसमधले आरोपी होते त्या काळात? हे केसेस बरेच आहेत. आणि ते जे आरोपी येत होते ती कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलवलं येत होत्या? आरोपी केसेस आहेत का अशा कोणत्या केसेस आहेत की त्यांना फिट अनफिट द्यावा लागेल? केसेस पोक्सोपासून सगळ्या केसेस आहेत. याच्यामध्ये केसेस बऱ्याच आहेत. त्या केसेसमध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच त्यांचा वाद होत होता. इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता आणि त्याच्यामुळे ह्यांचं काउन्सिलिंग चौकशी समितीच्या वतीनं करण्यात. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर धुमाळ घाई का करत होते? PM आपण आजच करू, रात्रीचंच करू, इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर. तर का कशासाठी ते काय गडबड कशासाठी रेकॉर्डमध्ये नाही काय? आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकाराला वगैरे येऊन देत नव्हतं. तुम्हाला पण माहिती आहे आता घटना घडली की पुरावे नष्ट होतात. त्याच्यामुळे साहजिकच आहे जोपर्यंत पुरावे आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत चालू होती इन कॅमेरा रात्रीचे आपण. सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे. अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात, पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये, पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य गुन्हे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाहीत. 10 दिवस लावतात. तुम्ही म्हणता महिला आयोगाकडे तुम्ही तक्रार करा, मात्र अशिक्षित महिला आयोगाकडे तक्रार करणार कशा? आणि दुसरं पोलीस त्यांची दखल घेत नाही तर अशा महिलांनी काय करायचं? अजिंक्यजी, मी स्वतः 8 दिवसापूर्वी त्याच्यासाठी साताऱ्यात दिवसभर बसून राहिले.
मी स्वतः जनसुनावण्या घेतल्या. आमचे काउन्सिलर आहेत, आमचे या ठिकाणचं आता ही IC कमिटी मगाशी होती ती आमच्या महिला बालविकास विभाग आहे, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र आहे. पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर तुम्ही फोन तरी करू शकता की हा टोल फ्री नंबर आहे, याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तरी घेतलं नाही तर आशा वर्कर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता. ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली असते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही. अंगणवाडी आशा वर्कर सेविकांकडे जरी तक्रार नोंद केली तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊ शकते. आणि म्हणून ज्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही अशा मनामध्ये शंका आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी टाळाटाळ केले जातात, तर आयोग म्हणून आम्ही स्वतः इथं बसलो आणि त्याच्यानंतरही मी सगळ्यांना अगदी प्रसारमाध्यमांशी सुद्धा चर्चा केली. त्यांनासुद्धा आवर्जून सांगितलं आमचा टोल फ्री क्रमांक द्या, समुपदेशन केंद्र, वन स्टॉप सेंटर, भरोसा असेल, या सगळ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता आणि कुठे ना कुठे ही तक्रार तुमची दाखल केली जाईल. IC कमिटीचं त्याच्यासाठी मी सुरुवातीचा तुम्हाला GR सांगितलं की नव्यानं आम्ही तो GR आणला ICच्या संदर्भात आणि तो सुद्धा प्रत्येक घरापर्यंत महिलेपर्यंत गेला पाहिजे, प्रत्येक वर्किंग वुमनपर्यंत गेला पाहिजे. ICकडे तुम्ही तक्रार नोंद करा. IC आणि LC तुमच्यासाठीच आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या 31% वर्किंग वुमनसाठी ही सुरक्षता देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे. माझी तुम्हाला देखील विनंती आहे, अजूनही IC कमिटी हा खूप चांगला ॲक्टिव्ह आहेत. या IC कमिटीकडे कामाच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठीच खऱ्या अर्थाने ते ॲक्टिव्ह केलेत. IC ऑडिट करावा असा सुद्धा GR आता काढलेला आहे. आपल्या माध्यमातून तो साताऱ्यातल्या प्रत्येक महिला भगिनींपर्यंत पोहोचावा, जेणेकरून वन स्टॉप सेंटर, भरोसा सेल, बीट मार्शल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, IC कमिट्या या सगळ्या ठिकाणी ही व्यासपीठं तुमच्यासाठी आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंद करू शकता. महिला कर्मचारी संख्या जास्त असलेल्या ठिकाणी काही समिती असतात, अशा समिती इथं कार्यरत आहे का? जिल्हा रुग्णालय असेल, पंचायत इतक्या वेळ तेच सांगितलं, कार्यरत आहे का? तेच सांगितलंय मी, तुमचं लक्ष नाही आहे. IC कमिटी म्हणतात त्याला. महिला कमिट्या 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या जिथे आहे त्याला IC कमिटी म्हणतात, म्हणजे इंटरनल कमिटी त्याला कमिट्या म्हणतात. आणि आता मी तेच सांगितलं की IC कमिटींची बैठक एवढंच मिळाली. मॅडम, फलटण तालुक्यामध्ये विविध विभाग आहेत बरं का मॅडम? 1-2 मिनिटं तुम्ही फलटण तालुक्यामध्ये विविध विभाग आहेत. महसूल असेल, पोलीस असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल. या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना बदलीचे निकष लागू नाहीत. काही जणांची अक्षरशः इथं निम्मी नोकरी झाली. फलटण अगदी पोलीस प्रशासनाचं घेतलं तर फलटण शहरला कार्यकाल पूर्ण झाला की लगेच त्याची बदली ग्रामीणमध्ये होते. ग्रामीणमध्ये झाली की परत तो सिटीला येतो. नाही शक्य झालं तर जवळचं पोलीस स्टेशन घेतो. आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक मिरासदारी निर्माण झाली आणि एक हे झालं की आमचं कुणी वाकडं करू शकत नाही, आमच्या वरपर्यंत हाताला अधिकारी आमच्या खिशात आहेत. अशांचा एक सर्वे करून जे असे वशिलेके तट्टू आहेत, जे वर्षानुवर्ष तालुक्यात तळ टोकून आहेत किंवा वारंवार आलेले आहेत, यांना बाहेर घालवण्याचं काम होणार का? नक्की याच्यामध्ये आपण जरूर दुरुस्ती करू. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं प्रतिबिंब हे मांडण्याचा प्रयत्न आपला पत्रकारिता आणि या माध्यमातून करत असतो. निश्चितपणाने असं काही चुकीच्या गोष्टी पुढेही घडत असतील तर आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोचवा. चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही. तात्काळ तिथं कारवाई केली जाईल आणि आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने जे टोल फ्री नंबर दिलेले आहेत किंवा IC कमिट्या आहेत, बीट मार्शल, दामिनी पथक, वन स्टॉप सेंटर असेल, याची माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी.